नमस्कार मित्रांनो, मी राहुल वाघाने तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या पोट हिश्श्याच्या जमिनीची मोजणी ही अवघ्या ₹200 मध्ये करता येणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने 11 जून 2026 रोजी भूमी अभिलेख विभागाकडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणी फी दर व संवर्ग सुधारणा आणि सुलभीकरण करणे याबाबत एक नवीन जी आर प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, या जे-आरच्या अनुषंगाने आता शासकीय जमीन मोजणीच्या फी दराबाबत काय बदल झालेले आहेत, याबाबत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूयात. मित्रांनो, या ठिकाणी आपण हा जो जी आर पाहत आहात, हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 11 जून 2026 रोजी प्रकाशित केलेला आहे. मित्रांनो, या जी आरचं टायटल आहे मोजणी फी दर व संवर्ग सुधारणा आणि सुलभीकरण करणे बाबत. मित्रांनो, हा जी आर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, आता या जी आरच्या अनुषंगाने जमीन मोजणी फी दरामध्ये कोणकोणत्या सुधारणा या महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या आहे आणि आता तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुमची जमीन मोजून घेण्याकरिता तुम्हाला किती फी ही द्यावी लागणार आहे याबाबत या ठिकाणी सविस्तर माहिती पाहूया. तर मित्रांनो, या जे आरच्या अनुषंगाने या ठिकाणी आता महानगरपालिका नगरपालिका हद्दी बाहेरील क्षेत्राचे जमीन मोजणीसाठीचे जे फी या ठिकाणी आता ठरवण्यात आलेली आहे ती या ठिकाणी आता आपण पाहूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्वप्रथम आपण 3 नंबरचा जो महत्वाचा कॉलम आहे यामध्ये पोट हिश्श्याच्या मोजणी संदर्भातल्या फीची माहिती ही दिलेली आहे, ती या ठिकाणी सर्वप्रथम पाहूयात. तर मित्रांनो, कोट वाटप, पोट हिस्सा मोजणी तसेच एकत्र कुटुंब धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आधारे विभाजन मोजणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये विभाजन मोजणी तसेच संमतीने पोट हिस्सा मोजणी किंवा नोंदणीकृत वाटपपत्रान्वये पोट हिस्सा मोजणी यामध्ये गट नंबर सर्वे नंबर मधील सर्व पोट हिश्श्याची मोजणी एकाच वेळी करणे आवश्यक राहणार आहे. याकरिता मित्रांनो, आता फक्त या ठिकाणी ₹200 इतकी फी लागणार आहे. प्रत्येक पोट हिश्श्याकरिता मोजणी फी ₹200 ही लागणार आहे. म्हणजे एका गटामध्ये जर कधी 5 पोट हिस्से असतील तर 5 गुणिले 200 म्हणजे या ठिकाणी ₹1000 इतकी फी लागणार आहे. म्हणजे प्रत्येकी एका पोट हिश्श्याकरता या ठिकाणी ₹200 इतकी फी आता या ठिकाणी आकारली जाणार आहे. तसेच आता इतर ज्या मोजण्या असतात त्याबाबत कशी फी या ठिकाणी आकारली जाणार आहे त्याबाबत माहिती पाहूयात. तर एक किंवा समान धारक किंवा धारकांचे एक सर्वे नंबर, गट नंबर, कायम पोट हिस्सा, नगर भूमापन क्रमांक, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखांकनातील एका भूखंडासाठी 2 हेक्टर मर्यादेपर्यंत हद्द कायम, कोर्ट कमिशन, समिलीकरण याकरिता मित्रांनो ₹2000 इतकी नियमित मोजणी करता फी लागणार आहे. द्रुत गती म्हणजेच तातडीची मोजणी तुम्हाला करायची असेल तर ₹8000 इतकी फी या ठिकाणी आता आकारण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, त्याच एक सर्वे नंबर मध्ये म्हणजे या अनुक्रमांक 1 मध्ये आपण हा जो उल्लेख केलेला आहे त्याच एक सर्वे नंबर, गट नंबर, कायम पोट हिस्सा, नगर भूमापन क्रमांक, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखांकनातील वर अनुक्रमांक 1.1 मधील म्हणजे या ठिकाणी उल्लेख केलेल्या मध्ये नमूद केलेल्या मर्यादेपुढील उर्वरित प्रत्येक 2 हेक्टरसाठी म्हणजे या ठिकाणी 1 हेक्टर करिता तुम्हाला या ठिकाणी दाखविण्यात आलेली इतकी फी लागणार आहे. नियमित करता 2000 आणि द्रुत गती करता 8000. मात्र 2 हेक्टर मर्यादेपर्यंत ही फी आहे. 2 हेक्टरच्या वरती तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक 2 हेक्टर क्षेत्रासाठी किंवा त्याच्या भागास हद्द कायम, कोर्ट कमिशन, समिलीकरण याकरिता तुम्हाला नियमित मोजणी करता या ठिकाणी ₹1000 लागणार आहे आणि तातडीच्या मोजणी करता म्हणजे द्रुत गती मोजणी करता ₹4000 इतकी फी या ठिकाणी आता भूमी अभिलेख कार्यालयाकडून आकारल्या जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, विविध प्राधिकरणे, महामंडळे यांच्या मालकीच्या जमिनी यांना जर कधी या ठिकाणी मोजणी करायची असेल तर 1.1 व 1.2 मध्ये नमूद केलेल्या नियमित दराच्या 50% मोजणी फी आकारण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी 2000, 8000, या ठिकाणी 1000, 4000 ही जी फी आहे तर या फी पैकी फक्त 50% इतकी फी या ठिकाणी महानगरपालिकांना, नगरपालिकांना, नगरपंचायत किंवा विविध प्राधिकरणे किंवा महामंडळे यांना या ठिकाणी आपल्या जमिनीची मोजणी करण्याकरिता लागणार आहे. म्हणजे 50% सवलत या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, शासकीय जमिनी व मालमत्तांची मोजणी 1.1 व 1.2 मध्ये नमूद केलेल्या नियमित दराच्या 25% मोजणी फी आकारण्यात यावी.
म्हणजे या ठिकाणी आणखी सूट ही या ठिकाणी शासकीय जमिनीच्या मोजणीकरिता या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून ही देण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीमधील असलेल्या क्षेत्रांचे जमीन मोजणीसाठी, जसे कंपन्या असेल किंवा इतर संस्था व भूसंपादन संयुक्त मोजणीसाठी कशा प्रकारे या ठिकाणी फी लागणार आहे त्याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात. एक किंवा समान धारकाचे एक सर्वे नंबर, गट नंबर किंवा कायम पोट हिस्सा किंवा नगर भूमापन क्रमांक, फायनल प्लॉट क्रमांक, मंजूर रेखांकनातील प्रत्येक भूखंडासाठी 1 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हद्द कायम, कोर्ट कमिशन, समिलीकरण याचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे. नियमित मोजणी करता 3,000 रुपये आणि तातडीची म्हणजे द्रुतगती मोजणी करता 12,000 रुपये इतके 1 हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी लागणार आहे. 1 हेक्टरच्या वरती जर कधी जमीन असेल तर त्याकरिता या ठिकाणी उर्वरित प्रत्येक 1 हेक्टर क्षेत्रासाठी किंवा त्याच्या भागास या ठिकाणी नियमित मोजणी करता 1,500 रुपये आणि द्रुतगती मोजणी करता 6,000 रुपये इतकी फी ही आकारण्यात येणार आहे. आता मित्रांनो, ज्यांची महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीमध्ये पोट हिस्स्याची जमीन असेल तर अशा ठिकाणी या ठिकाणी बघा, पोट वाटप, पोट हिस्सा मोजणी, एकत्र कुटुंब धारण जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आधारे विभाजन मोजणी, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये विभाजन मोजणी, संमतीने पोट हिस्सा मोजणी, नोंदणीकृत वाटप पत्रान्वये पोट हिस्सा मोजणी, यामध्ये गट नंबर, सर्वे नंबर मध्ये सर्व पोट हिस्स्याची मोजणी एकाच वेळी करणे आवश्यक असणार आहे. याकरिता महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीमध्ये या ठिकाणी नियमित मोजणी करता प्रत्येक पोट हिस्स्याकरता मोजणी फी ही 1,000 रुपये इतकी लागणार आहे. म्हणजे एकूण 5 पोट हिस्से असतील असं आपण गृहीत धरलं तर 5,000 रुपये इतकी फी या ठिकाणी लागणार आहे. 10 पोट हिस्से असतील तर 10,000 रुपये इतकी फी या ठिकाणी लागणार आहे. तसेच तातडीची मोजणी जर कधी करायची असेल तर प्रत्येक पोट हिस्स्याकरता 4,000 रुपये इतकी फी लागणार आहे. म्हणजे 5 पोट हिस्से असतील तर 4 गुणिले 5,000 म्हणजे या ठिकाणी 20,000 रुपये इतकी फी या ठिकाणी तातडीच्या मोजणी करता लागणार आहे. त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, विविध प्राधिकरणे, महामंडळे यांच्या मालकीच्या जमिनी, मालमत्तांची मोजणी याकरिता या ठिकाणी 50% इतकी सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच शासकीय जमिनी व मालमत्तांची मोजणी याकरिता फक्त 25% इतकी मोजणी फी ही आकारण्यात येणार आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी पुनर्भेट मोजणी, पुनर्भेट म्हणजे पुनर्मोजणी करता जर कधी अर्ज केलेला असेल तर पुनर्भेट मोजणी फी ही मूळ मोजणी वेळी भरणा केलेल्या 50% अथवा रक्कम रुपये 10,000 यापैकी जी कमी असेल ती या ठिकाणी आकारण्यात येणार आहे. अर्जदार मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिल्यास पुनर्भेट शुल्क हे आकारण्यात येणार आहे. मात्र जर भूमापक स्वतः मोजणीच्या दिवशी गैरहजर राहिला तर अर्जदारावर पुनर्भेट शुल्क लागू होणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित अर्जासाठी नवीन मोजणीची तारीख ही निश्चित करून देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी निमताना मोजणी म्हणजेच उच्च तपासणी मोजणी या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाईल, त्याची फी किती आकारण्यात येईल, तर अधीनस्थ भूकरमापक, परिरक्षक भूमापक यांनी केलेल्या मोजणी कामाची उच्च तपासणी, निमताना मोजणी उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी यांनी करावयाची असल्यास मूळ मोजणी प्रकरणी प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी फीच्या 3 पट दराने मोजणी फी ही आकारण्यात येणार आहे. उपअधीक्षक भूमी अभिलेख, नगर भूमापन अधिकारी यांनी केलेल्या निमताना मोजणी कामाची तपासणी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या संवर्गातील अधिकाऱ्याकडून उच्च पातळीवर करण्यात येणाऱ्या निमताना मोजणीसाठी मोजणी फीचे दर मूळ मोजणी प्रकरणी प्रत्यक्ष भरलेल्या मोजणी फीच्या 5 पट दराने आकारण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो, गुंठेवारी मोजणी, महाराष्ट्र गुंठेवारी विकास नियमाधीन करणे, श्रेणी वाढ व नियंत्रण व अधिनियम 2001 मधील कलम 3.1 अंतर्गत प्राप्त होणाऱ्या मोजणी प्रकरणामध्ये महानगरपालिका व नगरपालिका हद्दीबाहेरील भूखंडासाठी परिच्छेद 1.1 व 1.2 मधील नमूद मोजणी फीचे 1.5 पट दराने या ठिकाणी मोजणी फी ही आकारण्यात येणार आहे. महानगरपालिका व नगरपालिका हद्दीतील मोजणी प्रकरणासाठी परिच्छेद क्रमांक 2.1 व 2.2 मध्ये नमूद मोजणी फीचे 1.5 पट दराने मोजणी फी ही आता यापुढे आकारण्यात येणार आहे. मोजणी फी ही मोजणी करावयाच्या भूखंडाची आकारण्यात यावी, परंतु मोजणी करताना मात्र संबंधित सर्वे नंबर, गट नंबर मधील संपूर्ण क्षेत्राची मोजणी ही करण्यात यावी. हा मुद्दा या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. मोजणी फी ही जरी मोजणी करावयाच्या भूखंडाची आकारण्यात येणार असली परंतु मोजणी करताना मात्र संबंधित सर्वे नंबर किंवा गट नंबर मधील संपूर्ण जे क्षेत्र आहे त्याची मोजणी ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून तुम्हाला करून मिळणार आहे.
आता मित्रांनो या ठिकाणी मोजणीचे संवर्ग व त्याकरिता कालावधी किती निश्चित करण्यात आलेला आहे. मोजणीचा संवर्ग व कालावधी यामध्ये शेतकरी व जमीनधारकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने त्यामधील सुलभीकरण तसेच कालानुक्रमे त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार खालीलप्रमाणे मोजणीचा संवर्ग व कालावधी हा निश्चित करण्यात येत आहे. आता नियमित मोजणी जी असेल ती 90 दिवसाच्या आत या ठिकाणी तुम्हाला करून मिळणार आहे. त्यानंतर द्रुतगती मोजणी म्हणजे तातडीची मोजणी जी आहे ती 30 दिवसाच्या आत या ठिकाणी तुम्हाला भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून मिळणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोजणीची फी या ठिकाणी शासनाकडून नव्याने निश्चित करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तसेच शेअर करायला विसरू नका, जेणेकरून इतरांनाही या माहितीचा लाभ घेता येईल. तर चला, लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.